वसवावे घर देवे बरे निरंतर संगासने शयने घडे भोजने गमने संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप संगासने शयने घडे भोजने गमने तुका मने काळ अवघा गोविंदे सुकाळ संगासने शयने घडे भोजन गमने यंत प्रवेश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधामना अन्यांश्च चरणश्रवणत्वगादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् पांडुरंगा करो प्रथमा नमः पुरीरम्य सिंहासन संपदां भोजते जस्फुरति प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो मनोजो मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी हे न करावा वेरू नमो जन्मभूमी जते जन्मलो मी नमो कर्मभूमी जते वाढेलो मी नमो अलंकापुर भूमी जते ज्ञान पावितो झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडू येथून पुढे कामे विठाल विठाल वसवावे घर देवे बरे निरंतर संगासने शयने घडे भोजने गमने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता घेतलेला अभंग अक्षरब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्य सभूषण ज्ञानेंचे राज्य साधकांचे मायबाप योग्यांचे माऊली कव्याल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंकार निवासी माऊली महाविष्णू संत सम्राट ज्ञानोबा माऊली महाविष्णू ज्ञानोबा यांना सुद्धा प्रिय आणि वैष्णव असावे असे साधू अर्थात वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार प्राप्त संत तथा हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदुहृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरू तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आपणा सर्वांच्या सेवेकरता आयोजित करविला आहे विठ्ठल अभंग पंचमी निर्माते तुकोपनिषदकार वैराग्यराज रसिकत्व प्राप्त जगद्गुरू तुकोबाराय यांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्या अगोदर परिहार देणे इष्ट निवारे तथा ते गरजेचे सुद्धा आहे किम निमित्ताने तुम्ही आपण सगळेजण आज आता पवित्र पावन धर्ममंडपामध्ये एकत्रित आलेले आहात रसिकता बहुकथा चतुरता सजगता श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या श्रवण मात्राच्या चत्वार्यांत करणाने कारणे परंपरा सगळ्यांना ज्ञातव्यस्थलच आहेच वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने थोरामोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावित वसलेल्या असलेल्या आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये भगवंताच्या आश्रमकृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने समस्त पंचक्रोशी ग्रामस्थांच्या मानवी सामंजस्याने आपण सगळेजण मानवी जीवन जगत आहात ते मानवी जीवन जगत असताना आपल्या गावातील परिसरातील सण उत्सव परंपरा विधी संस्कार सोहळे एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची नैतिकता
त्याच नैतिकतेचं पायकत्व आपल्या गावात, आपल्या परिचयात, आपल्या पंचक्रोशीत, आपल्या तालुक्यात सामाजिक, कौटुंबिक, राजकीय, शैक्षणिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये परिचित असणारे गायकर कुटुंबीय आणि या गायकर कुटुंबियाचा आधारस्तंभ आदरणीय श्री भक्तिपरायण आम्हा सर्वांना परिचित असणाऱ्या शामराव बाप्पा यांनी चौघं भावंडांकरता चौघं भावांनी मिळून अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये सुमन सीताराम ही वास्तू उभी केली आणि त्या वास्तुशांतीच्या निमित्ताने समस्त त्यांच्या गायकर कुटुंबियांच्या विद्यमाने अर्थात आदरणीय श्री भक्तिपरायण शामराव सीताराम गायकर, रामराव सीताराम गायकर, सुनील सीताराम गायकर, बापूराव सीताराम गायकर, सुभाष मनोहर गायकर, बाळासाहेब रघुनाथ बापूराव गायकर, परशुराम बापूराव गायकर, रघुनाथ बापूराव गायकर, ज्ञानेश्वर मनोहर गायकर, तुकाराम मनोहर गायकर, आदरणीय श्री भक्तिपरायण परमपूज्य पांडुरंगजी महाराज गिरी, आदरणीय श्री भक्तिपरायण पांडुरंग पाटील गडकरी या दोघांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा यदक्षणाचा आत्ताचा हा स्वर्णयोग विठ्ठल संस्थांवर कार्यक्रम असेल, एखाद्या महाराजांकडे कार्यक्रम असेल तेव्हा इतके महाराज येणं अपेक्षित असेल, यात विशेषत्व नाही. पण वारकऱ्याकडे इतके महाराज लोक येतात याच्यावरून तो वारकरी कसा असेल याचा अंदाज येतो. आता इथं सगळेच गायक आहे, सगळेच वादक आहे, सगळेच कीर्तनकार आहे. कोणालाही बाजूला केलं आणि कोणालाही उभं केलं तर कोणी पटकन बोलू शकतो, पण तरी ही व्यवस्था कीर्तनात नसते. आपण या चौघांना बदलवू शकतो, बदललाच एक. आपण ह्यांच्या पुढचे माईक चेंज करू शकतो. ही पर्याय व्यवस्था असते. आपल्या संप्रदायाने नियम करतानाच आम्ही लोकांनी असे करून घेतले की तुमच्यात पर्याय ठेवायचे, आमच्यात पर्याय ठेवायचा नाही. इथं ज्याने सुरुवात केली त्याने शेवट करायचा. पण तुमच्यात जसे पर्याय आहेत आमच्यात पर्याय नाही. पण आमच्यात एक अडचण आहे, जेव्हा सगळे हुशार बाजूला बसतात आणि एका येड्याला उभं करतात तेव्हा आमच्यात जेवढे हाल होतात तेवढे कुठेच होत नाही, जे आज माझे होतील. विठ्ठल विठ्ठल. भारतीय संस्कृती ही शास्त्राच्या मार्गाने प्रत्यक्षरित्या वाटचाल करत असते. काही ठिकाणी शास्त्र मार्गाची प्रत्यक्ष वाटचाल असते, काही ठिकाणी शास्त्र मार्गाची अप्रत्यक्ष वाटचाल असते. पण प्रत्यक्ष असेल व अप्रत्यक्ष असेल ती वाटचाल तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये मात्र कायमस्वरूपी घडत असते. ही सृष्टी निर्माण करताना खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना ज्ञातव्य की पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. पहिले कोठेच नव्हते ना काही, कोठे नव्हते आणि काय नव्हते. चंद्र नव्हते, सूर्य नव्हते, तारा नव्हते. कोठे होते? कोठेच नव्हते. कोठेच चंद्र न होते, कोठेच सूर्य न होते, कोठेच तारा न होत्या. मग नेमकं कोण होतं? अवघे शून्यचे होते पाही, नाम परमात्मा होता. त्या परमात्म्याच्या ठिकाणी विष्णू नावाचा विराट पुरुष, त्याच्यापासून याचे नाभी कमळी जन्म चतुरानाना, ब्रह्मदेवाचा जन्म झाला. ज्ञानोबा आहे ब्रह्मदेवाला डोके किती आहेत? 4. ब्रह्मदेवाला 4 डोके आहेत. पण ज्ञानोबा म्हणतात तो वेडा आहे. ज्ञानोबरांची भाषा काय? पूर्वेगा विरुत्तमा, सृष्टीच्या उपक्रमा, वेळायसा ब्रह्मा, एकला होता वेळायसा ब्रह्मा, सृष्टीच्या उपक्रमा, पूर्वेगा विरुत्तमा. हे जगत निर्माण करताना त्याला 4 डोके, तरी ज्ञानोबा त्याला वेडा म्हणतात. मग आपल्या गावातले एक डोक्यावाले का आगोपणा करतात? जिथं 4 डोक्याच्या ब्रह्मदेवाला ज्ञानोबा म्हणतात तू वेडा आहे. मग त्या ब्रह्मदेवाला प्रश्न पडला, त्याला सांगितलं तुला सृष्टी निर्माण करायचे आणि सृष्टी निर्माण करण्याकरता त्याने पाहिलं सगळीकडे पाणी. आज सगळीकडे पाणी असल्यामुळे त्याचा नाईलाज झाला. उद्यम सफलस्तेम भविष्यन्ते संशयाः. तुझा प्रयत्न सफल होईल, भविष्याची काळजी करू नको. पण तुझं चित्त स्थिर नाही. ब्रह्मदेवाचं चित्त स्थिर नव्हतं. त्या ब्रह्मदेवाला चित्त स्थिर करायचं होतं आणि सगळीकडे पाणी, तर मी जग कुठे जन्माला घालायचं याची चिंता त्याला होती. चित्त स्थिर झालं पाहिजे आणि चिंता सुद्धा गेली पाहिजे. अशा द्विधा मनस्थितीमध्ये ब्रह्मदेव असताना ब्रह्मदेवाने तपश्चर्या करता जागा निवडली भारतात जागा निवडली महाराष्ट्र, महाराष्ट्रात जागा निवडली पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात जागा निवडली सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या 4 जिल्ह्यामध्ये जागा निवडली पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यात एका जागेवर भगवान ब्रह्मदेव बसले आणि गणपतीची उपासना केली. गजानन भूतगणादि सेवितम कपित जंबू फलचारु भक्षणम उमासुतम शोक विनाशकारकम नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम. करू प्रथम नमन वंदुदेव गजानन, गौरी हराचा कुमर नाव त्याचे लंबोदर, वृद्धी सिद्धीचा दाता आले विघ्न निवारिता, माझं विघ्न निवारण करा. आणि म्हणून गणपतीची उपासना पुणे जिल्ह्यामध्ये एका जागेवर गेली. हे चित्त आहे, हृदय, याला एक नाव आहे ऊर. याला एक नाव काय? ऊर. हे ऊर स्थिर करण्याकरता, हे ऊर स्थिर झालं पाहिजे.
ऊर स्थिर करण्याकरता ब्रह्मदेवाने ज्या जागेवर तपश्चर्या केली त्या गावाचं नाव आहे स्थिर ऊर. आता नाव पडलं त्याचं थेऊर. आणि तिथं ब्रह्मदेवाची चिंता गणपतीच्या कृपेने गेली. तो गणपती म्हणजे चिंतामणी. असा थेऊरमध्ये त्याची चिंता गेली. तिथून त्याला सांगितलं की तुला सृष्टी निर्माण करायची. मग सृष्टी तू निर्माण आता पश्चिम महाराष्ट्रात करू शकत नाही. आणि आपल्याला आनंद वाटलाच पाहिजे की सृष्टी निर्माण करण्याकरता मग ब्रह्मदेवाने जागा निवडली उत्तर महाराष्ट्र. उत्तर महाराष्ट्रामध्ये 5 जिल्हे, नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव. ह्या 5 जिल्ह्यांचं नाक नाशिक आहे. आणि नाशिकमध्ये पंचवटी नावाचं एक तीर्थक्षेत्र आहे. त्या पंचवटीला भगवान ब्रह्मदेव कमळाच्या फुलावर बसले, पद्मासन घातलं आणि ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करायची तयारी केली. मला सांगताना आनंद होऊ देत की जगाच्या पाठीवर पहिली स्त्री, पहिला पुरुष, मनु आणि शतरूपा हे दाम्पत्य जन्माला आलं पाहिजे याची पहिली तपश्चर्या नाशिकमध्ये झाली. ह्याची पहिली तपश्चर्या नाशिक पंचवटीला झाले. आणि मग ती सृष्टी निर्माण करण्याचा कालखंड आहे. आता गुढीपाडवा येतोय 20 तारखेला, 19 तारखेला. या 19 तारखेला सृष्टी निर्माण, त्याचा शास्त्राचं अनुमान काय, शासनाचं सुद्धा आणि शास्त्राचं सुद्धा 1,95,85,85,526 वर्षापूर्वी जगातलं पहिलं दाम्पत्य जन्माला आलं. कधी? मी सांगितलं तर ते कीर्तनात जे ऐकायचं असतं ते ध्यानात ठेवायचं. शाबास. हरकत तुमच्या ध्यानात राहत नाही म्हणून आमच्या डायरीची मजा आहे. तुमच्या ध्यानात राहायला लागलं की आमच्या हाल होण्याची शक्यता आहे. तेव्हा आम्ही तर देवाला रोज प्रार्थना करतो की देवा आमचं कीर्तन ऐकायला हजारो लोक राहू दे, पण आम्ही जे सांगतो ते त्यांच्या, ही तुमची इच्छा आहे, आमची नाही. ऐका, ते सृष्टीवर उजव्या भाऊतून मनु आणि डाव्या भाऊतून शत्रुपा नावाचं पहिलं दाम्पत्य जन्माला आलं. केवळ दाम्पत्य जन्माला आलं एवढ्यापुरती मर्यादा नाही. मग त्याच्याकरता आश्रम जन्माला आले. आणि त्या प्रत्येक आश्रमाचं वैशिष्ट्य आहे ब्रह्मचारी, ग्रस्ताश्रम, वानप्रस्थ आणि संन्यास. त्यामध्ये संन्यास आश्रमामध्ये जगण्याची वैशिष्ट्यता गीता सांगते. नेस नित्य संन्यासी योन द्वेष्टी न कांक्षते निर्द्वंद्वई महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. सुखम बंधात प्रमुच्यते निर्द्वंद्वई महाबाहो न कांक्षते न आकांक्षते. नेस नित्य संन्यासी आणि मी माझे आठवण विसरले जायचे अंतःकरण. पार्था तोचे संन्यासी जाण निरंतर निरंतर. पार्था तोचे संन्यासी जाण विसरले जायचे अंतःकरण आणि मी माझे आठवण. ज्याचा मी आणि माझेपणा गेलाय तो कधीच संन्यासी होऊ शकत नाही. ज्यांचा मी आणि माझेपणा गेलाय तो कधीच संन्यासी होऊ शकत नाही. मी आणि माझेपणा ज्यांचा गेलाय या वृत्तीचाही ज्याला विसर पडलाय त्याला संन्यासी म्हणतात. मी हे सोडलंय हे सांगण्याकरता तो मी सुद्धा ज्यांच्याकडे शिल्लक नाही तो संन्यासी निरंतर. तो निरंतर संन्यासी. एका संन्यासाकडे तुमच्यासारखा माझ्यासारखा ग्रस्ताश्रमी माणूस गेला. अगर हमारे जैसे ग्रस्ताश्रमी ना होते, अगर हमारे जैसे ग्रस्ताश्रमी ना होते तो तुम्हारे जैसे सन्यासियों को भिक्षा कौन देता. हमारे जैसे ग्रस्ताश्रमी ना होते तो तुम्हारे जैसे सन्यासी को भिक्षा कौन देता. बड़े दिलचस्प से सन्यासी ने कहा आप जैसे ग्रस्ताश्रमी ना होते तो हमें भिक्षा कौन देता, लेकिन हमारे जैसे सन्यासी ना होते तो बेटा तुझे दीक्षा कौन देता. तो गृहस्थाश्रम का धर्म है भिक्षा और सन्यासी का धर्म है दीक्षा. और आने वाले साधु का स्वागत करना ये है हमारी शिक्षा. परमपूज्य महाराजांचं आगमन झाले. सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात आपण त्याचं प्रवास त्या संन्यासामध्ये. पुन्हा संन्यास आश्रमामध्ये 4 पद्धती आपण प्रवास करतो. स्वज्ञानाभ्यासी संन्यासी, जीवनमुक्त संन्यासी, विदेमुक्त संन्यासी. या संन्यासाच्या पद्धतीने प्रवास करत असताना उपजताचे ज्ञानी ज्ञानोबा स्वज्ञानाभ्यासी संन्यासी, देहासक्ती जीवनमुक्त संन्यासी, विदेमुक्त देह जावो अथवा राहो या वृत्तीमध्ये विदेमुक्त संन्यासी. पण संन्यासी असला तरी त्याला त्याच्या सुद्धा मूलभूत गरजा ठरल्या आहे. वानप्रस्थामध्ये 4 प्रकार आहे. वाला खिलय
वाय केलंय, फेनप आणि औदुंबर या चारही प्रकारच्या संन्यासामध्ये सर्वश्रेष्ठ वानप्रस्थामध्ये सर्वश्रेष्ठ वानप्रस्थ आहे. संयोगी वियोग, पती पत्नी एकमेकाच्या सोबत असतात पण एकमेकापासून लांब असतात. हा फेनप नावाचा वानप्रस्थ आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आणि मा जानकी 14 वर्ष वनवासात एकमेकाच्या सोबत होते, पण 14 वर्ष सोबत राहून सुद्धा त्यांना मूलबाळ झालं नाही, कारण त्यांनी वानप्रस्थ स्वीकारला होता. संयोगी वियोग यात नवल नाही बरं. राम प्रभू सीता माता 14 वर्ष वनवासात राहून त्यांना मूलबाळ होत नाही, यात नवल नाही. रामायण सांगतो जोपर्यंत राम प्रभू वनवासातून घरी येत नाही तोपर्यंत 14 वर्षामध्ये अयोध्येत एकाही नवीन पोराचा जन्म झाला नाही, हे खरं नवल आहे. हा जो त्यांनी जो नियम आहे वानप्रस्थ, त्या वानप्रस्थ तरी संयोगी वियोग. संयोगी योग संन्यास होतो त्याग संकल्पाचा. पण याच्याही अलीकडे 2 भूमिका आहेत. ते ब्रह्मचारी धर्म गोकावे अक्षरे आश्रमी विचारे षटकर्मे. ऐका, त्या ब्रह्मचार्यामध्ये सुद्धा 4 प्रकार आहे. तसं तर विचारसागराचं बोट पकडलं तर 5 सापडतात. ब्रह्मचार्याची विशेषता काय? ब्रह्मचार्यामध्ये ब्राह्म्य ब्रह्मचारी 1, मुहूर्त ब्रह्मचारी 2, प्राजापत्य ब्रह्मचारी 3 आणि नैष्टिक ब्रह्मचारी 4. ब्राह्म्य ब्रह्मचारी म्हणजे मुंज केल्या जाते आणि मुंज करताना ब्रह्मकुलात जन्माला आलेल्या पोराने 3 दिवसापर्यंत जे सांभाळायचं असतं ते ब्राह्म्य ब्रह्मचर्यत्व. मुहूर्त ब्रह्मचर्यत्व म्हणजे काय? जोपर्यंत विद्याभ्यास करायचा आहे तोपर्यंत ब्रह्मचारी. अल्पाहारी ब्रह्मचारी श्वान निद्रा तथा एवच. विद्यार्थी अवस्थेमध्ये जे सापडल्या जातं त्याला म्हणतात मुहूर्त ब्रह्मचारी. प्राजापत्य ब्रह्मचारी 1 वर्षाचा कुठला तरी संकल्प करा आणि 1 वर्षापर्यंत ब्रह्मचर्यत्व सांभाळा, त्याला म्हणतात प्राजापत्य ब्रह्मचारी. आणि नैष्टिक ब्रह्मचारी तर सर्व अंगाने ब्रह्मचर्यत्व सांभाळणं नैष्टिक ब्रह्मचारी. उपकुर्वाण याचं वैशिष्ट्य आहे की उपकुर्वाण, विचारसागर सांगतो की उपकुर्वाण हे सुद्धा ब्रह्मचर्यत्वच आहे, पण वैदिक शास्त्र सांगतं की उपकुर्वाण हे ग्रस्ताश्रमाचं लक्षण आहे. वार्ता, शालीन, सिलोंच आणि उपकुर्वाण या ग्रस्ताश्रमामध्ये सुद्धा 4 पद्धतीने लोक जीवन जगतात. त्या ग्रस्ताश्रमामध्ये जीवन जगताना तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या काही गरजा आहेत. ग्रस्ताश्रमात तुमच्या माझ्या काही मूलभूत गरजा आहेत. माणसाच्या मूलभूत गरजा किती आहेत? 1, बारीक विचार केला तर 2, त्याच्यापेक्षा चांगला विचार केला तर 3, खूपच चांगला विचार केला तर माणसाच्या मूलभूत गरजा 4. गणिताचा क्लास चाललाय तुमचा. मूलभूत गरजा आहेत 3: अन्न, वस्त्र, निवारा आणि सी टाईप मोबाईल चार्जर. ही जास्त महत्वाची फंडामेंटल राईट. अंडरलाईन करा तिला. बाकी सगळं नसलं चालेल, हे असणं गरजेचं आहे. मग अन्न, वस्त्र आणि निवारा या तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मूलभूत गरजा आहे. पण अन्नाची मर्यादा आहे, वस्त्राची मर्यादा आहे आणि निवाऱ्याची सुद्धा मर्यादा आहे. आश्रमाचे स्थान कोपी गुहा. निर्वाहापुरते अन्नाच्छादन आश्रमाचे स्थान कोपी गुहा. ऐका, निर्वाहापुरते अन्न माणसाची गरज आहे. अन्न माणसाची गरज आहे. अन्न तुम्हाला मला माणसाने 24 तासात नक्त भोजनम. शास्त्र काय देवी भागवत सांगतं नक्त भोजनम म्हणजे 1 वेळा. किंवा गीता काय सांगते? विविक्त सेवी लघवासी. विविक्त सेवी कमी जेवण, लघु असी म्हणजे कमी. सौंदर्याचं एक लक्षण आहे लघु असी.
ते रामायणामध्ये मंदोदरी ना, मंदोदरीचा उल्लेख काय? मंद उदरी, मंद म्हणजे लहान, उदरी म्हणजे उदर, पोट लहान असणं हे सौंदर्याचं एक लक्षण, मंद उदरी. पण ते मीच सांगू शकेल, मंद उदरी. ऐका, मंद उदरी, विविक्त सेवी, लघु अशी कमी विविक्त सेवन, जेवणाचं क्वेश्चन. मी नेहमी अथर्ववेदाचं वाक्य, नेहमी आपण श्रवण करणारे सजग श्रोते आहात. ज्याच्या पोटात चुकीचं गेलं त्याचं शरीर संपलं, ज्याच्या पोटात चुकीचं गेलं त्याचं शरीर संपलं, आणि ज्याच्या डोक्यात चुकीचं गेलं त्याचं जीवन संपलं. युक्तार व्याहारस्य युक्त चष्टस्य कर्मसु, या गीतेच्या श्लोकातलं गाथ्यात आलेलं मराठी रूपांतर आहे. 2 गोष्टी असाव्या आणि 2 गोष्टी नसाव्या. युक्त आहार असावा, युक्त विहार असावा, बासर निद्रा नसावी, बासर भाषण नसावे. बासर म्हणजे स्वच्छंदी, म्हणजे पटेल तेव्हा झोपतो आणि पटेल तेव्हा उठतो. बासर निद्रा नसावी, पहिले चाल झाली की झोपतो आणि जय विठ्ठलला उठतो. बासर निद्रा नसावी, बोलता येतं म्हणून काहीही बोलतो. बासर भाषण नसावे. युक्त आहार, तुम्ही आता मॉर्निंग वॉकला फिरायला लागले, डॉक्टरांनी सांगितलं की जेवण झालं की फिरत जा. तुला जगातले सगळ्यात पहिले डॉक्टर तुकोबराय दिसले नाही का? तुकोबराने काय सांगितलं? युक्त आहार झाला की विहार, फिरायला गेलं पाहिजे. आणि तो विहार कुठं पाहिजे? गोवा, म्हैसूर, उटी नाही. युक्त आहार, युक्त विहार. ऐका, भोजन करावे परिमित. अप्पा, भोजन करावे परिमित म्हणजे काय? माणसाने जेवण औषधासारखं करावं, नाही तर मग औषधं जेवणासारखे घ्यावे लागतील. ठरवा तुम्हाला कोणत्या मार्गाने जायचं. अन्न ही मूलभूत गरज आहे, वस्त्र ही, कपडे वस्त्र गरज आहे बरं. जो तो ज्याच्या त्याच्या वस्त्रामध्ये शोभतो, आपल्या लोकांकरता फार महत्वाचं आहे. जो सीमेवर उभा आहे ना, तो जवान सीमेच्या ड्रेसमध्ये शोभतो, तो धोत्रामध्ये शोभणार नाही, शोभणारच नाही. पोलीस वर्दीवर असला तरच लोक साहेब म्हणतात, नाहीतर किंमत देत नाही. पुढारी म्हटला की तो त्याच्या ड्रेसमध्येच असला तर. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नावाचा कोर्स आहे सध्या, व्यक्तिमत्व विकास. तुम्ही कसं असलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे बिना दाढीचे 1000 फोटो तुम्हाला दिले, आवडेल? शिवाजी महाराज म्हणजे दाढी पाहिजेच. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स आहे तो, एक व्यक्तिमत्व तुमचं ठरलेलं पाहिजे. आज काही, उद्या काही, परवा काही. एक महाराज गिरणाऱ्यात भेटले. महाराज, तुम्हाला कुठेतरी पाहिलं हो? तर म्हणलं असं काय बोलताय, परवा तुमच्या गावात कीर्तन करून गेलो मी. तर म्हणे परवा तुम्ही कपडे घालून आले होते हो. म्हणजे आज त्यांचा ड्रेस बदललेला आहे. ड्रेसला फार महत्व आहे माणसाच्या, महिलांच्या पण. आपल्याकडे 2च राज्यातल्या महिलांच्या कपड्याला महत्व आहे, एक पंजाब आणि दुसरं महाराष्ट्र. या 2 राज्यातल्या महिला या युद्धामध्ये प्रवीण आहे. कारण पंजाबी ड्रेस जो आहे ना, तो घोड्यावर मांडता येईल असा ड्रेस आहे. आणि जुन्या काळातल्या 9वारी साड्या परिधान करणाऱ्या महिला होत्या ना, तो घोड्यावर मांडून सहज युद्ध करू शकतील असा होता. म्हणून 2 राज्यातल्या महिला युद्ध. आपल्याकडे महाराष्ट्रातल्या महिला पूर्वी प्रचंड युद्ध करायच्या, आता 7-8 वर्षात त्या घरात युद्ध करायला लागल्या. नाहीतर अगोदर त्यांचे युद्ध हे सीमेवरच होते. आता त्यांनी ते युद्ध घरात सुरू केले. अटॅक इज द बेस्ट पॉलिसी ऑफ डिफेन्स इन माय होम. त्यांनी घरामध्ये सेल्फ डिफेन्स अँड अटॅक सुरू केलाय. त्या प्रक्रियेत वस्त्र तुमची माझी गरज आहे, अन्न तुमची माझी गरज आहे, तसं निवारा तुमची माझी गरज आहे. निवारा ही तुमची माझी प्रत्येकाची गरज आहे. आता निवारा म्हणजे काय, ते जुने आजोबा लोक सांगायचे की लग्न पाहावं करून, विहीर पाहावी खोदून, आणि घर पाहावं. कठीण आहे बरं. लग्न पाहावं करून, विहीर पाहावी खोदून, आणि घर पाहावं बांधून. असे फार कमी भाग्यवान लोक आहेत की त्यांच्या शेतात 2-2 विहिरी आहेत. असे फार कमी भाग्यवान लोक आहेत गावात त्यांचे 2-2 घर आहेत.
असे फार कमी भाग्यवान लोक आहे त्या 2-2 घरात राहणाऱ्या सुद्धा. हे जुनी लोक 17व्या-18व्या वर्षी लग्न झाले हो यांची, काय भाग्यवान असतील. 17व्या-18व्या वर्षी लग्न झालं. लग्नाला 10 वर्ष झाले, मुलबाड झालं नाही. आई वडील म्हणायचे भाऊ तुझ्या लग्नाला 10 वर्ष झाले, तुला मुलबाड झालं नाही, तू आता असं कर, कसं कर, दुसरं कर. म्हणजे ही लोक 30 वर्षामध्ये 2-2दा घोड्यावर बसले आणि आपले घोडे 35-35 वर्षाचे झाले, अजून घोड्यावर नाही. मी एकदा घोड्यालाच विचारलं, म्हटलं तू यांना घोड्यावर का बसवत नाही. तो म्हटला महाराज माफ करा, मी गाढवांना घोड्यावर बसवायचं बंद केलंय. मग तुला वाटतो कसं तो गाढव, म्हणजे तो लग्नात नाचतो कसा, त्याच्यावर अंदाज काढा तो गाढव कसा आहे. अन्न वस्त्र निवारा ही तुमची माझी गरज आहे. वस्त्र जशी गरज आहे, अन्न जशी गरज तशी निवारा गरज आहे. घर प्रत्येकाकरता गरजेचं आहे. मग ते घर आपण उभं करतो. ते घर उभं करताना ज्या जागेवर आपण घर बांधतो, आता भुवन भास्कर नावाचं गोरखपूरचं एक संकलन आहे, छोटंसं आहे, 5-7-10 रुपये किंमत आहे. त्या भुवन भास्करमध्ये असं सांगितलंय की त्या घराचा जो ब्रह्मस्थान असतं, त्या ब्रह्मस्थानावर जागा खोदायची असते. एक हात इथून तर इथपर्यंत, एक हात लांब, एक हात रुंद आणि एक हात खोल. ती जागा खोदायची, तिला साधारणतः पूर्ण काठोकाठ पाणी भरायचं. भरल्यानंतर दक्षिण दिशेला 22 पावलं चालत जायचे. 22 फरलांगा नाही, पावलं. आणि 22 पावलं चालत जायचे, 22 पावलं चालत यायचं. ते पाणी जर 100% चांगलं असेल, टिकून असेल तर वास्तू चांगली आहे. ते पाणी जर 50% संपलंय तर वास्तूमध्ये 50% दोष आहे. आणि 50%पेक्षा जास्त पाणी जर जिरत असेल तर त्या ठिकाणी वास्तू बांधू नये. भुवन भास्करचा कॅपिटल थंब रूल, मूळ नियम. त्या नियमनामध्ये आम्ही वास्तू उभी करतो. आणि वास्तू उभी करताना वास्तुशांती नावाचा प्रकार आपल्यापर्यंत येतो. वास्तुशांती म्हणजे काय? अंधकासुराचा वध करताना भगवान शंकराच्या स्वेदातून, घामातून जो महाकाय पुरुष, विराट पुरुष जन्माला आला आणि तो जे जे पडेल ते ते खायला लागला. ब्रह्मदेवा सकट सगळ्या 42, काही ठिकाणी 45 प्रकारच्या देवतांनी त्याला पालथा केला. आणि त्याला पालथा केल्यानंतर त्याला वास्तुपुरुष म्हणून रोवला. आणि तिथून पुढे, म्हणून तर घराचं मध्यस्थान त्याला ब्रह्मस्थान म्हणतात. ती तांब्याची प्लेट का ठेवायची, तर त्या ब्रह्मस्थानाचं ते वैशिष्ट्य त्याच्यामध्ये. तांब्याची प्लेट प्रत्येक ठिकाणी का ठेवतात? मंदिराचा अयोध्येमध्ये किमान 2 टनाची 1000 फूट खाली तांब्याची प्लेट ठेवलेली. आत्ता 1000 फूट खाली 2 टनाची ते एनर्जी सिस्टीम ज्याला आपण म्हणतो ना, ती परिपूर्ण होण्याकरता त्याच्यामध्ये ती तांब्याची प्लेट तिथं ठेवावी लागते. आणि मग त्या वास्तूच्या पुरुषाची पूजा करताना आपण वास्तुशांती करतो. प्रश्न असा आहे, मला पडलेला प्रश्न, घर भांडण करतं का घरातले लोक? घर भांडण करतं का घरातले लोक? घरातले लोक. मग शांती घराची केली पाहिजे का? भांडण कोण करतंय? घरातले लोक. आणि शांती कोणाची आहे? आता एक कार्यक्रम घेणारे म्हणते याला आणलं कोणी? घर भांडण करत नाही, घरातले लोक करतात. पण शास्त्र सांगतं प्रोजेक्टिव्ह इफेक्ट. प्रोजेक्टिव्ह इफेक्ट शरीराचा परिणाम. आपण म्हणतो शरीर माझं नाही, पण शरीराला जखम झाली की यातना अंतःकरणालाच होतात, यातना जीवालाच होतात. जसा शरीराचा जीवावर, जीवाचा शरीरावर परिणाम होतो, जडाचा चेतनावर परिणाम होतोच, तसा निर्जीव घराचा चेतन सजीव राहणाऱ्या माणसावर परिणाम होतो. त्या घराची शांती म्हणजे त्या माणसांची तृप्ती. त्याच्यामध्ये ते पोषकता, पूरकता एकमेकाला लागू नयेत. ती शांती करताना आपण मंडल मांडतो. आपण गेलात घरात तर तुमच्या लक्षात येईल, एक आहे मातृका मंडल, एक आहे ग्रह मंडल, एक आहे पितृमंडल. काही वास्तुशांती करणारे पितृमंडल मांडत नाही का? कारण पितृमंडल भाद्रपद महिन्यात मांडायचा प्रघात आहे, त्याला महालय पितृमंडल पद्धती म्हणतात, पण ते वास्तुशांतीत मांडायचा प्रघात आहे. त्याच्यानंतर नवग्रह मंडल, त्याच्यानंतर इष्ट देवता मंडळ, आणि सर्वात महत्त्वाचे कुलदेवतेच्या संबंधात ब्रह्माची ब्राह्मणी, विष्णूची वैष्णवी, महेश्वराची माहेश्वरी, कार्तिकेयाची कौमारी, कार्तिकेयाची कौमारी, वरा अवताराची वराही, कारण पृथ्वी त्याने धारण केली, त्याने आणलेली ना, म्हणून त्याच्या पत्नीचा मान असतो. हिला म्हणतात मातृका मंडल. मातृका मंडलाच्या पलीकडे अजून एक मंडल आहे, त्याचं नाव आहे नवग्रह मंडल. नवग्रहामध्ये नवग्रह आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, नसले माहिती तरी 10वा ग्रह तर सगळ्यांनाच माहिती आहे. जामातो दशमग्रह, कन्या राशी स्थितो नित्यम, सदा वक्र सदा क्रूर. हे जे 9 ग्रह आहेत त्या 9 ग्रहाचं मंडल मांडलं जातं.
त्या 9 ग्रहाचं मंडल मांडताना त्या ठिकाणी काही ठिकाणी त्या प्रत्येक मंडलाला तोषातोष असतो. तो तोषातोष त्या खड्यांनी असतो. हे काही ज्योतिषशास्त्रामध्ये तुम्हाला मला खडे देतात म्हणजे याचा परिणाम असतो. खोटं येते. मग तुम्ही म्हणाल तू का घातलाय? हे जे ज्योतिषशास्त्रामध्ये खडे दिल्या जातात याचा ज्योतिषाशी काही संबंध नाही, ॲस्ट्रॉलॉजिकली नाहीच आहे. याचा संबंध आहे रासायनिक. याचा मूळ गुणधर्म काय सांगितला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये? हा रासायनिक गुणधर्म असतो. तुमची प्रकृती कोणती आहे त्या प्रकृतीला धरून तुमच्या राशीचं बोट पकडून जो दिला जातो त्याला म्हणतात रासायनिक गुणधर्म. तो रासायनिक गुणधर्माचा परिणाम देत असतो. आणि तो पण आहे, कचरा कुंडीमध्ये कचरं टाकलं, तो कचरा भरला की ती कुंडी खाली केली तर कचरा बसेल, नाही तर बसणार नाही. महिन्याभरामध्ये प्रत्येक खड्याची एनर्जी संपून जाते. म्हणून पौर्णिमेला तो खडा बोटातून काढावा लागतो. अंगठी ते गाईच्या दुधात रात्रभर टाकावी लागते. आणि दुसऱ्या दिवशी ज्या राशीचा खडा घातलाय त्याचा जो गुरु आहे, त्याचा जो अधिष्ठान देवता आहे, त्याचा 108 वेळा बीज मंत्र जपायचा असतो. बीज मंत्र म्हणजे काय? ओम ह्रीम क्लीम गम असे जे पद मंत्राच्या आधी लागतात. गणपते नमः हा झाला मंत्र, पण ओम गम गणपते नमः हा झाला बीज मंत्र. बीज मंत्र मूळ मंत्राला हजारो पटीने ताकद वाढवून देतो आणि मग त्याची पवित्रता त्याच्यात येते. मग या आमच्या बोटात अंगठ्या आहे, आम्ही त्याच घरात राहतो. आमच्या घरात आम्ही ते सोफा सेट करायला लागलो, त्याच्यात नको ते दगड टाकायला लागलो. दगडांच्या ध्यानात येत नाही ते की आपण हे दगड का टाकतोय, पण त्याला दगडाला सुद्धा तो गुणधर्म असतो. आणि त्या गुणधर्माने ती वास्तू अपवित्र होत असते. तिला पवित्रता येण्याकरता जे मंडल मांडतात त्याचं नाव आहे नवग्रह मंडल. आणि ते नवग्रह मंडल, त्या नवग्रह मंडलाची मांडणी होते. असे अनेक मंडल मांडायचे. आता त्याच्यात इतकी व्यापकता आहे भुवन भास्करमध्ये, तुम्ही मांडाल तितके मंडल तुम्हाला मला प्रत्येकाला मांडता येतात. पुन्हा वास्तू शांती का करायची? त्याचं कारण आहे त्या घराला बांधण्याकरता जी रेती आणली ना, ती रेती नदीतले. आणि नदीमध्ये कोणतं पाणी येतं, कसं पाणी येतं, आणि कोणती घाण येते. ते नदीतले रेती अपवित्र आहे. जे सिमेंट ज्या वेळेस येतं ना त्यावेळेस त्या सिमेंटला कोणी हात लावला सांगता येणार नाही, अपवित्रता आहे. बांधकाम करणारा लघुशंका करतो, हातपाय धुत नाही, पण तरी तसंच घर बांधायला सुरुवात करतो. जे लाकूड आम्ही तोडतो ना, ज्या झाडाचं ते लाकूड आहे त्या झाडावर अनेक पक्षी असतात, त्यांचं घर तोडून आम्ही आमच्या घराची व्यवस्था करतो. त्यांचा शाप आम्हाला लागलेला असतो. अशा एकाना अनेक कारणाने ती वास्तू अपवित्र होते. आणि तिला पवित्रता देण्याची ताकद जगाच्या इतिहासात फक्त ज्या संप्रदायात आहे त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. आणि म्हणून आम्ही ती वास्तुशांती नावाचा प्रकार आपल्याकडे केला जातो. त्या वास्तुशांती करत असताना मग आपण वास्तू करतोय, मग आपण घर उभं करतोय. ते घर उभं करताना पंचकृत पंचमहाभूताचं एक घर आहे तुमच्या माझ्याकरता. शरीर हे घरच आहे, पंचकृत पंचमहाभूताचं. याला राहण्याकरता जे आहे ते दगड मातीचं आहे. दगड मातीचं शरीराला राहण्याकरता घर, शरीराचं घर जीवाला राहण्याकरता आणि आत्मस्वरूपाला प्राप्त करण्याकरता असं घर बांधावं की ज्या घरामध्ये देवाने सुद्धा निरंतर राहावं. अभंगाच्या पहिल्या चरणात
वसवावे घर देवे बरे निरंतर. ते घर आम्हाला तुम्हाला बांधायचंय, पण निरंतर देवाला राहता येईल असं घर बांधायचंय. मग घर बांधत असताना आपण प्लॅन काढतो. मग प्लॅन काढायला तुम्ही असा प्लॅन काढला, इथंच का घेतलं? हा प्लॅन कोणाकडे पाहिला तुम्ही? आम्ही 3D प्रिंट पाहिली. कोणाकडे? आम्ही पाहिलं यांनी अगोदर बांधलेलं घर आहे, त्यांनी अगोदर बांधलेलं घर आहे. मग एखाद्या घराचा पुरावा बांधावा लागतो. मग वारकरी संप्रदायामध्ये पहिलं घर कोणी बांधलं? तर ते पहिलं घर बांधलं ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबारायांनी जे घर बांधलं त्या घराची विशेषता. ज्ञानोबारांना विचारलं तुमचं घर केवढं आहे? ज्ञानोबारांनी म्हटलं ज्ञानेश्वरी वाच, हे विश्वची माझे घर. माझं घर काय असं छोटं नाही. मग ज्ञानोबा विश्व जर तुमचं घर आहे, म्हणून शासन मर्यादित आहे बरं, शास्त्र व्यापक आहे. शासन आम्हाला मर्यादा शिकवतं. शासनाने काय शिकवलं आम्हाला? भारत माझा, सारे भारतीय माझे. देशाचं म्हणणं आहे, शासनाचं म्हणणं आहे भारतीय बांधव आहे, म्हणजे पाकिस्तानवाले शत्रूच आहे, म्हणजे अमेरिकावाल्यांशी आमचा संबंधच नाही. पण साधूची बुद्धी व्यापक. ज्ञानोबा म्हटले नाही, विश्वची माझे घर. वसुधैव कुटुंबकम हा सिद्धांत आपल्याकडेच आहे, जगात कुठे सापडणार नाही. ज्ञानोबारांनी घर बांधलं. ज्ञानोबारांनी विचारलं घर कोणतं आहे तुमचं? ज्ञानोबा त्या घराची व्याख्या देतात. ज्ञानदेवा घर चिदानंद चिदानंद, ज्ञानदेवा घर चिदानंद. अनंत भक्तराशी चिदानंदाचं घर ज्ञानोबारांनी बांधलं. आणि ते घर कुठं बांधलं ज्ञानोबारांनी? वैकुंठ भुवाने ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे वैकुंठ भुवने घर केले. ज्ञानोबा सांगतात वैकुंठात घर झालं, वैकुंठात घर केलं. पण वैकुंठात घर करण्याकरता इथं मृत्यू लोकात तुम्हाला काही जबाबदारी घ्यावी लागते. इथून जवळ आहे त्र्यंबक, श्री महाराज उपस्थित आहे. त्र्यंबकेश्वरला एक विधी केला जातो. तुम्हाला पितृदोष आहेच, मी सांगतोय. समाज फार घाबरलेला आहे बरं. लोक भीती नसते. एखाद्याच्या घरात तुम्ही जाऊन बसा, ट्राय तर करून पहा. नसते घरात जाऊन बसा आणि फक्त एवढं म्हणा, हे घड्याळ कोण लावायला लावलं तुम्हाला इथं? इथं कोणी सांगितलं? ते ह्या दिशेला लावायचं असतं. तुम्हाला खूप त्रास होत असेल घरात, हो ना? खरंच थोडं जाणवतंच आम्हाला. महाराज समाज भीतीग्रस्त आहे, त्याला काही फार मोठी ताकद आहे. तुम्ही ट्राय तर करून पहा. ज्योतिषशास्त्र म्हणजे इट इज अ कॉमन सेन्स नॉलेज, अंदाजाचं ज्ञान. आता इथून मी जातोय, इथून जाताना जर एखाद्याला सांगितलं की ते वडगाव रस्त्याने जाताना गतिरोधक आहे आणि तिथं खड्डा आहे, जरा गाडी सावकाश चालवा. आता मी सांगितलं तरी तो खड्डा लागणारच आहे आणि नाही सांगितलं तरी लागणार आहे. पण मी सांगितल्यामुळे काय झालं, त्या खड्ड्यात गाडी पडली तरी तुम्ही लगेच म्हणाल आम्हाला जळकेकर महाराजांनी आधीच सांगितलं होतं की तिथं खड्डा आहे. म्हणजे ते पचवण्याची ताकद निर्माण होते, ती सहन करायची मानसिकता तयार होते. ज्योतिषशास्त्र परफेक्ट अंदाज नाही देत, तुम्हाला दुःखाची जाणीव करून देतं की तुमच्याकडे येणार आहे.
आणि ती जाणीव समजण्याकरता कीर्तन आहे. पण मी नेहमी सांगतो, कीर्तन हसवण्यासाठी नाही, रडण्यासाठी रडवण्यासाठी तर अजिबात नाही. तो कलाकार आहे चांगला, म्हणून त्याला पटकन हसवता पण येतं आणि रडवता पण येतं. कीर्तन हसण्यासाठी नाही, कीर्तन रडण्यासाठी नाही. तुमच्या किंवा माझ्या जीवनात उद्या जर हसायचे किंवा रडायचे प्रसंग आले तर त्या प्रसंगात कसं जगायचं असतं ते शिकण्यासाठी कीर्तन ऐकायचं असतं. बाकी हसणं म्हणजे आनंदाच्या प्रसंगात संयम कसा असला पाहिजे आणि दुःखाच्या प्रसंगातला पेशन्स टिकून कसा राहिला पाहिजे हे शिकण्यासाठी कीर्तन असतं, हे समजण्यासाठी आपल्याला कीर्तन असतं. मग याचा मूळ पाया तुम्हाला पितृशांती करावी लागेल. कालसर्प आहे, त्याच्यात पुन्हा 32-33 प्रकारे, प्रकाशित कालसर्प, अप्रकाशित कालसर्प. जाऊ द्या ना, नारायण नागबलीच करा. मग नारायण नागबली करणं म्हणजे काय? तुमचे जे वाडवडील आहेत ते पिशाच्च्या योनीला प्राप्त झालेले आहेत आणि ते जोपर्यंत पिशाच्च्या योनीत आहे तोपर्यंत तुम्हाला वैकुंठामध्ये घरच बांधता येणार नाही. मग त्यांचा पिशाच्चपणा घालवायचा असेल तर घराची पडझड होते. या घरामध्ये पडझड होण्याची शक्यता आहे, पण वृत्ती शिल्लक राहते आणि वृत्ती जेव्हा शिल्लक राहते तेव्हा त्या वृत्तीवर जेव्हा माणूस सात्विक असला म्हणून काय झालं, माणूस सात्विक असला म्हणून काय झालं, सात्विक माणसाची वृत्ती सुद्धा कधी रजगुणाकडे तमगुणाकडे वाटचाल करते. पण ज्यावेळेस वृत्ती स्थिर होते तेव्हा तेथे माझी हरी वृत्ती राहो. ती जी वृत्ती आहे त्या वृत्तीमध्ये आम्ही परे हुनी परते घर म्हणजे काय, पंचकृत पंचमहाभूताचा व्याकृत भाव समाप्त करून अव्याकृत वृत्तीवर जे घर बांधलंय ते घर ज्यांचं आहे त्यांचं नाव आहे नामदेव महाराज. नामदेव महाराज म्हणतात मी असं घर बांधलं. मग पुढे पुन्हा एकनाथ महाराजांना विचारलं तुम्ही घर बांधलं का नाही? एकनाथ महाराज म्हटले आमच्या घराची पद्धतच उलटी, नाथाच्या घरची काय तुमचं घर. नाथ महाराजांचं घरच उलट सांगतात. नाथ महाराज म्हणजे काय, बुद्धीचा विचार उलट. बुद्धी जोपर्यंत उलट होत नाही तोपर्यंत आपल्याला घर योग्य पद्धतीने बांधता येत नाही. त्याच्या पुढे तुकोबारायांना विचारलं घड्याळाचा अंदाज घेऊन, सर्वांनी टाळ वाजवा, टाळ. गाने वाले का दिल विकारों से भरा हुआ है तो उसका गाना भी कव्वाली लगता है, लेकिन गाने वाले का दिल अगर भगवान के प्यार से भरा हुआ है तो उसका हर गाना भी भगवान का स्वरूप लगता है. अर्थात निरंतर तुकोबाराय सांगतात निरंतर राहिलो से, निरंतर राहणं गरजेचं आहे. राहतात सगळेच पण निरंतर राहिले पाहिजे. मग निरंतर राहण्याकरता त्या घरावर तुमचा अधिकार पाहिजे. एखादा भाडेकरू असेल तर तो निरंतर राहू शकत नाही. निरंतर राहील का? भाडेकरू निरंतर राहू शकत नाही. भाडेकरूला निरंतर घरामध्ये राहता येत नाही. प्रत्येकाची घरात राहण्याची पद्धती वेगळी. काही लोक घर दुसरे बांधतात आणि ताबा मिळवतात. मुंग्यांनी घर बांधावं
वारूळ कोणी बांधलंय? मुंग्यांनी. ताबा कोण मिळवतं? साप. सापांना सवयच आहे दुसऱ्याच्या घरावर ताबा मिळवतात ते आयत्या बेडात आहे की नाही. घर मुंगी बांधते आणि ताबा मिळवतो, पण त्याला स्वास्थ्य नाही बरं, कायम विषारी येतो, कायम विषारी. कारण दुसऱ्याच्या वस्तूवर अचानक हक्क गाजवणं हे विषारी माणसाचं लक्षण आहे. तो कायम विषारी, त्याला पर्याय नाही, तर सुखच भेटू शकत नाही. भगवान शंकराने पहिली पत्नी सती संपल्या आणि मग पार्वती सोबत लग्न झालं आणि पार्वती मातेसोबत शंकराचं लग्न झालं. आणि मग आता लग्न झाल्यामुळे लग्नानिमित्त आपण देतो की नाही भेटवस्तू, कुणी काय दिलं, कुणी काय दिलं, कुणी काय दिलं. कुबेराने भगवान शंकराला सोन्याची लंका दिली. म्हणजे जर कोणाच्या डोक्यात असं असेल की बुवा घरकुल योजना आम्ही आणली, इंदिरा गांधी आवास योजना, तर डोक्यातला भ्रम काढून टाका. जगातलं पहिलं घरकुल हे वारकरी संप्रदायामध्ये शंकराला कुबेराने मिळवून दिलं, ते पण सोन्याचं, हप्त्याचे पैसे न खाता. तर भगवान शंकराला सोन्याची लंका दिली. आता सोन्याचं घर दिलं, वास्तुशांतीशिवाय पर्याय नाही. मग वास्तुशांती करण्याकरता कोणीतरी पाहिजे. मग ब्रह्मदेवाला सांगितलं की तुम्ही आमच्या घराची वास्तुशांती करून द्या. ब्रह्मदेव म्हटले आता पहिल्यासारखी ताकद राहिली नाही, वय झाले, केस पांढरे झाले, माझ्याच्याने काही मंत्र चांगले होत नाही, तुम्ही मला काही बोलू नका, माझ्या पोराला घेऊन जा. हे प्लॅनिंग असतं. माझं कीर्तन ॲडजस्ट होत नाही, पोराचं घ्या. माझा आरोप आहे या गोष्टीवर, विरोध आहे माझा. हे मला अजिबात सहन होत नाही, असं चालणार नाही. जोपर्यंत माझा पोरगा कीर्तनकार होणार नाही तोपर्यंत मला मान्यच नाही. जर कदाचित उद्या पोरगा कीर्तनकार झाला तर मग मला ते मान्य आहे. मग ते म्हटलं माझ्या पोराला घेऊन जा. कोण? पुलस्त्य ऋषी. त्या पुलस्त्य ऋषीला सांगितलं तू पूजा कर. पुलस्त्य ऋषी म्हटले मला काही शक्य नाही, माझी तारीख घेतल्या गेली, तुम्ही माझ्या पोराला घेऊन जा. म्हटलं कोण? विश्रवा. विश्रवा ऋषीला सांगितलं तुम्ही तर पूजा करा. विश्रवा ऋषी म्हटले खरं सांगू का, मला काही शक्य नाही, आत्ताच पोरगा वृंदावनून आलाय, त्याचे कपडे पण फार छान असतात, तर कपडे पाहताच तुम्ही आकर्षित व्हाल त्याच्याकडे पाहून, बाकी मंत्र नंतर पाहू. आणि मग तुम्ही त्यालाच घेऊन जा. आणि मग त्याचा पोरगा म्हणजे कोण? रावण. रावणाला ती वास्तुशांतीची तारीख मिळाली. रावणाने वास्तुशांती केली, वास्तुशांती संपली. आणि मग रावणाला भगवान शंकराने विचारलं दक्षिणा काय? रावण म्हटला काय देणार, तू सांगशील ते देईल. आता भगवान शंकर बिचारा भोळा, त्याने सांगितलं रावणाने मला काहीच नको. म्हणे काय? ज्या घराची वास्तुशांती केली त्याचा उतारा माझ्या नावावर करून दे. तेव्हापासून जेवढे भोळे शंकर आहे तेवढे आधीच विचारून घेता पाकिट काय घेणार. त्यांना काय भरोसा रावण नंतर गाडी थांबवल. काय घेणार? त्याने सांगितलं ज्या घराची वास्तुशांती केली ना ते घरच माझ्या नावावर करून द्या. आणि मग शंकराने ते घर दिलं रावणाला. मुद्दा इथं खरा महत्वाचा आहे. भगवान शंकराच्या मनात विचार आला अरे भोळा असला म्हणून काय झालं, घर मला भेटलेलं होतं, घर कुबेराचं भेटलं मला आणि कब्जा मिळवला तू. मी शपथ घेतोय या घरात तुला स्वास्थ्य लाभणार नाही आणि माझी शपथ आहे तुझ्या घराला आग लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही. पुढे त्याच शंकराचा अवतार ध्वज स्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू हनुमंताच्या रूपात त्या रावणाच्या लंकेला आग लावली. धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य जाळी रे लंका, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका. रावणाची लंका पेटली आणि फटाके देहूमध्ये फुटले. देहूमध्ये तुकोबरा म्हटले धन्य धन्य म्हणे तुका. का?
जाळी आली लंका, लंका जळेल. दुसऱ्याच्या घरावर अचानक ताबा घेतला की तुम्हाला निरंतर राहता येत नाही. जर निरंतर राहायचं असेल तर तुम्हाला स्वतःचं घर उभं करावं लागतं. मग स्वतःचं घर देवाला उभं करण्याकरता जर करायचं असेल तर ते घर इथं आहे, ते घर इथं आहे. त्या घराचे 4 कप्पे ऐका. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, चतुर्विध चिन्हजान अंतःकरणाचे. या ठिकाणी त्याला राहायला जागा आहे. पण इथंही राहायचं असेल तर मनाचा स्वभाव आहे चांचल्य, संकल्प विकल्प. बुद्धीचा स्वभाव आहे निश्चय, चित्ताचा स्वभाव आहे चंचल आणि अहंकाराचा स्वभाव आहे अहंभाव जागृत करणे. मग या सगळ्याच्या पलीकडे तुम्हाला मला ते घर जर निर्माण करायचं, त्याची राहायची जागा हीच आहे. भगवंताला राहण्याकरता जागा हीच आहे. असं कधी ऐकलं का तुम्ही मेंदूबंदी खाना केला? शक्यतो हृदयबंदीच खाना केला. हृदयबंदी खाना केला. तिथं भगवान देव सांगतात ना, देवाचं म्हणणं काय? ज्ञानोबा आहे, तैसा हृदयामध्ये मी रामो, मी रामो सर्वाघटी राम ईश्वर सर्वभूतानां सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो अहम सर्वस्य हृदयम प्रविष्टो. मी त्याच्या हृदयात प्रविष्ट आहे. त्याच्या राहण्याची जागा इथं आहे. आणि इथं जो राहतो ना तो निरंतर राहतो. इथे जे देवाला जागा आहे ना तो निरंतर आहे. पण मग इथं जर दुसरं कोणी आलेलं असेल तर मग तो येत नाही इथं. मग इथं जे कोणी दुसरे असतील त्यांना बाहेर काढा. घातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसला अंतरी भितरी पांडुरंग. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोध केले भरीला विठ्ठले काम क्रोध केले घर रीते. अजून तुका म्हणे चित्त झाल्या केल्या निर्मळ. मग येवनी गोपाळ राहे तेथे. पण आमच्या घरात कोण राहतं? आपल्या घरात कोण आहे? ओले मृत्तिकेचे मंदिर आत 6 जण उंदीर गुंफा करिता ते पोखर. याचा नका करू अंगीकार गा, याचा नका करू अंगीकार गा. ओले मृत्तिकेचे मंदिर आत 6 जण उंदीर हे समाप्त करायचे असते तर इथं हे जे विकार आहेत ना हे विकार बाहेर निघाल्याशिवाय त्याला राहायला जागा नाही. काल्याच्या कीर्तनात आपण एक खेळ पाहतो. परवा पाहिला आपण दक्षिण आफ्रिका भारत जिरवली आपण. आपली जिरली का? बर बर आपली परिणाम चोक्कर्स आहेत बरं. ते सोडत नाही कोणाला. क्रिकेट खेळतो ना आपण. क्रिकेटला फ्रंट लाईनला स्टंप किती असतात? स्टंप किती असतात? 3. त्या स्टंपाचं संरक्षण करतो त्याला काय म्हणतात? कीपर. स्टंपाचं संरक्षण करतो त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? स्टंपाचं संरक्षण करतो त्याला काय म्हणतात? अरे त्याला बॅट्समन म्हणतात. कीपर संरक्षण करतो का? तुम्ही जर माझ्या गावचे असते ना तुम्हाला शेवटच्या पंगतला बसू देणार नाही मी. स्टंपाचं संरक्षण करतो त्याला म्हणतात बॅट्समन. त्या बॅट्समन स्टंपाचं संरक्षण करतो. ते स्टंप बोल्ड करण्याकरता समोर कोण आहे? बॉलर. बॉलरच्या हातात काय? बॉल. हे कव्हरमध्ये किती चेंडू असतात? हे कव्हरमध्ये चेंडू किती? चेंडू एकच असतो. तो साधा टाकायचा असतो. कधी लेग स्पिन, कधी ऑफ स्पिन, कधी मीडियम आर्म, कधी स्विंग, कधी यॉर्कर. 1 बाउन्स 1 ओव्हर अलाउड. असं असतं ते. कंटिन्यू कनेक्टेड ठेवायचे. बॉलरचं ध्येय काय? स्टंप बोल्ड करणं. बॅट्समनचं ध्येय काय? चौकार किंवा षटकार मारणं. बॅटमॅनने चेंडू टोलवला की तो चेंडू अडवण्याकरता मैदानात किती लोक प्रयत्न करतात?
अरे 11चे 11 करतात ना, ज्याच्याकडे आला तो सगळेच करतात ना. 11चे 11 खेळाडू त्या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतात. बॅटमॅनने चेंडू टोलवला, हा चौकार आहे, हा षटकार आहे, हा आऊट आहे, याचा निकाल देण्याकरता मैदानात 2 लोक असतात. पंच, त्याला मराठीत काय म्हणतो आपण? अंपायर. वा, तर हे मराठी. आणि हे सांगतात माझा मराठाची बोल कौतुके. म्हणून ज्ञानोबांनी धमकीत दिली तुम्हाला, माझा मराठाची बोल कौतुके अमृता ते पैजा जिंके. ज्ञानोबा सांगतात माझी मराठी अमृताला जिंकेल, तुमची नाही. जे ज्ञानेश्वरीतले ना ती मराठी अमृताला जिंकणार आहे, कीर्तनातले नाही. माझा शब्द ज्ञानोबांनी त्याच्याकरता वापरला. ज्ञानोबांना माहिती होतं की हे पुढे मराठीचे ऍक्सिडेंट करते, PhD करणारे घातकच आहे ना ते. स्टंप बोल्ड त्याचं काम आहे. कधी स्टंप बोल्ड करण्याकरता त्याच्या आता चेंडू आहे 6. त्या 6 चेंडूचं नाव काय माहिती का? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार. कधी कामाने ज्ञानाचा चेंडू बोलवतो, कधी क्रोधाने भक्तीचा चेंडू बोलवतो, कधी लोभाने उपासनेचा चेंडू बोलवतो, स्टंप बोलवतो. कामाच्या, क्रोधाच्या, लोभाच्या चेंडूने भक्तीचा, ज्ञानाचा, उपासनेचा स्टंप बोल्ड होणे. म्हणून वारकरी नावाचा बॅट्समन हातात भगवंताच्या नामाची बॅट घेतो आणि विकाराचा चेंडू चौकार म्हणजे 4 वेदाच्या पलीकडे भक्त व्हावा, षटकार म्हणजे 6 शास्त्राच्या मदतीने मुक्त व्हावा याच्याकरता प्रयत्न करतो. त्याने टोलवलेला विकाराचा चेंडू, तो विकाराचा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जाऊ नये, या शरीराच्या बाउंड्रीच्या बाहेर जाऊ नये म्हणून 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 11वं मन, या 11 खेळाडू विकाराला आतच ठेवायचा प्रयत्न करतात. कारण हे विकाराशिवाय जिवंत राहू शकत नाही. मग हा मुक्त झालाय का बद्ध झालाय याचा निकाल देण्याकरता 2 पंच आहे. एकाचं नाव आहे जीव, दुसऱ्याचं नाव आहे साक्षी. पण हे अनादी संसार मालेच्या ठाई बद्ध असल्यामुळे यांना निकाल देता येत नाही. मग त्या ग्राउंडच्या बाहेर एक अंपायर असतो आणि त्याने दिलेला निकाल प्रत्येकाला मान्य करायचा असतो. अंपायर जितकं ग्राउंडमध्ये लक्ष ठेवत नाही, खेळाडू जितकं लक्ष ठेवत नाही, तितकं निरंतर स्क्रीनवर लक्ष त्या मैदानाच्या बाहेरच्या अंपायरचं असतं. त्याला म्हणतात थर्ड अंपायर. आणि त्याचा निकाल प्रत्येकाला मान्य करायचा असतो. 3 चेंडू 3 स्टंप म्हणजे भक्ती, ज्ञान आणि उपासना. खालचे 3 चेंडू काम, क्रोध आणि लोभ, भक्ती, ज्ञान स्टंप उडवू नये म्हणून 11 बाजूला 11 खेळाडू फिल्डिंग करतात. पण भगवंताच्या नामाच्या बॅटने 12वी वाट शोधता येते. मग नामाच्या चिंतने 12 वाटा पडती विघ्ने. तो विकाराचा चेंडू 12व्या वाटेने बाहेर निघतो आणि शरीराच्या मैदानाच्या बाहेर गेला की भक्त मुक्त होतो. अंपायर निकाल देतात, तो निकाल मान्य केला जात नाही. पण थर्ड अंपायरने दिलेला निकाल प्रत्येकाला मान्य करावा लागतो. या शरीराच्या बाहेर पांडुरंग परमात्मा नावाचा थर्ड अंपायर आहे, त्याने दिलेला निकाल प्रत्येकाला मान्य करावा लागतो. असा जो कोणी निकाल देणार आहे तो निकाल तेव्हाच देतो जेव्हा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर निघतो. चेंडू विकाराचं प्रतीक आहे. मग हा विकाराचा चेंडू या हृदयाच्या घरातून बाहेर गेला की पांडुरंग परमात्मा निकाल देतो आणि निरंतर तुमच्या हृदयावर साक्षी म्हणून स्क्रीनवर राहतो. असा देव निरंतर तुमच्याकडे माझ्याकडे राहिला पाहिजे. असं घर वसवावे घर, देवे बरे निरंतर. विठोबा रखुमाये म्हणा म्हणा तोपर्यंत चाल म्हणा मग चाल म्हणतात तोपर्यंत म्हणा वसवावे घर वसवावे घर
शयनी देवे परे निरंतर देवे परे निरंतर संवासनी शयनी संवासनी शयनी निरंतर देवे परे निरंतर निरंतर संगासनी शयनी शयनी संगासनी शयनी घडे भोजन कमनी घडे भोजन घडी घडी भोजन कमनी घडे भोजन कमनी घडी घडे भोजन घडे भोजन घडे भोजन गमनी घडे भोजन गमनी घडे भोजन घडे भोजन गमनी घडे घडे भोजन गमनी घडे भोजन गमनी संगासनी शयनी शयनी संगासनी शयनी बाकीची मंडळी खाली बसा. खाली बसा बाकीचे वसावे घर देवे वरे निरंतर संघासने शयने घडे भोजने गमने. वेळ आपल्या सगळ्यांचा संपलाय. जाताना एक सांगतो, धर्माचं पालन करा, कर्म करत राहा, देवावर श्रद्धा ठेवा, आईवडिलांवर श्रद्धा ठेवा, देव देश धर्म नीतिमत्ता टिकली पाहिजे याच्याकरता प्रयत्न करा. ज्या मातीत आपण जन्माला आलोय त्या मातीचं अधिष्ठान आपण टिकवायचा प्रयत्न करा. मी जन्माला आलो, माझ्या तोंडात दात नव्हते, तेव्हा मला माझ्या आईच्या स्तनातून देवाने प्यायला दूध दिलं. आज माझ्या तोंडात दात आले, या जमीन नावाच्या आईच्या स्तनातून मला खायला धान्य दिलंय. मी सगळ्या ठिकाणी चुकी करेल, पण हे जन्म दिलाय ती माता आणि जिच्या भरोशावर जगतोय ती माती, हिच्याशी बेमानी करणार नाही हा संकल्प खऱ्या अर्थाने आपण प्रत्येकाने करायचा आहे. ती माती टिकली पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. मी नेहमी सांगतो की चीन त्या उज्जैनचा राजा भर्तृहरी, त्याचा लहान भाऊ, नंतर राजा झाला विक्रमादित्य.
त्या विक्रमादित्याकडे एक चीनी प्रवासी आला आणि त्या चीनी प्रवाशाने त्याला सांगितलं की मला भारत भ्रमण करायचं आहे, अनुज्ञप्ती द्या म्हणजे परवाना द्या. त्याला विजा दिला. तो प्रवासाला निघाला. त्याच्यासोबत 2 भारतीय सैनिक दिले. आपल्याकडे चीन, अरुणाचल प्रदेश आणि चीन याच्या सीमेवरचं पहिलं गाव कोणतं आहे? गिरनार आहे. हा मग पटकन बोलत जा. चीन आणि अरुणाचल प्रदेश ह्याच्या सीमेवरचं पहिलं गाव आहे काहो. गावाचं नाव आहे काहो. त्याच्या बाजूला एक वस्ती, तिचं नाव आहे डोंग. त्या डोंग काहो वस्तीमध्ये ते राहत आहेत. आणि चीन पहिलं राज्य, अरुणाचल प्रदेश श्रीमंत आहे. बरं तुम्ही आपण लोक अरुणाचल, अरुण शब्दाचा अर्थ आहे सूर्य, आचल म्हणजे डोळा. ज्या राज्यातल्या लोकांना सकाळी 5 वाजता पहिल्यांदा उगवणारा सूर्य डोळ्याने पाहायला भेटतो त्याला म्हणतात अरुणाचल प्रदेश. त्याचा पुढचं राज्य आहे नागालँड. नागा बोडो आदिवासी समाजाची जात आहे. त्यांनी ती लँड ख्रिश्चनीकरणापासून वाचवली म्हणून त्या राज्याचं नाव पडलं नागालँड. त्याच्या पुढचं राज्य आहे आसाम. आसामच्या लोकांची भाषा आहे आसामी. त्यांची भाषा कोणती? आसामी. तिथे एक आदिवासी समाज आहे, त्याचं नाव आहे मिझो. त्या मिझो लोकांना या आसामी लोकांनी प्रचंड त्रास दिला म्हणून त्या मिझो लोकांची फुटीरतावादी संघटना तयार झाली. आपल्या भाषेत नक्षलवाद, आतंकवाद. आणि तो फुटीरतावादी नेता त्याचं नाव आहे लालडेंगा. त्याने प्रचंड फुटीरतावादाने 6 जोडीदार घेतले, 7 जणांनी आतंक माजवला. भारतातला एक चांगला IAS ऑफिसर डुप्लिकेट आतंकवादी होतो आणि त्याच्यासोबत राहतो. एक दिवस त्याच्या मानेला पिस्तूल लावला की उडवून देईल तुला, शरणागती पत्कार. जर पत्कारली ना तुमच्या लोकांचं राज्य वेगळं करून देतो. आणि नसतं राज्य वेगळं नाही करून देत तर त्याच्यासोबत तुम्हाला सगळ्यांना मुख्यमंत्री करतो. आणि मग त्याने शरणागती पत्कारली. 1987 त्या मिझो लोकांकरता रामाच्या साक्षीने नवीन राज्य तयार झालं, त्याचं नाव मिझोराम. तो पहिला मुख्यमंत्री लालडेंगा, आतंकवादी बरं, तो फुटीरतावादी पण सज्जन झाला. त्याच्यानंतरचं राज्य मेघालय. भारतात जगात सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो? चेरापुंजी. पण उत्तर चुकतंय. जगात सगळ्यात जास्त पाऊस पडतोय तो वाल्मिकी रामायणाच्या सांगण्यानुसार. वाल्मिकी रामायणात राम सीता वनवासात मेघालयात गेले. सीतामातेला तहान लागली. पतिदेव पाणी द्या ना मला. अगं दगड इथं कुठं पाणी? त्या दगडाला बाण मारा. अगं कडक येतो त्याला माव करा. माव म्हणजे नरम. मोहसिन राम. आणि मग दगड मारला, बाण मारला, दगड नरम झाला, पाणी निघालं आणि रामाने वरदान दिलं इथून पुढे जगात सगळ्यात जास्त पाऊस या जागेवर पडेल. ती जागा आहे वाल्मिकी रामायणातले मोहसिन राम. नंतर शासनाने शब्द चोरला चेरापुंजी, पण मूळ शब्द आहे तो मोहसिन राम. वाल्मिकी रामायणाचा पुरावा. त्याच्या पुढचं राज्य हिमाचल. हिम म्हणजे बर्फ, आचल म्हणजे डोळा. डोळ्याने जिथं फक्त बर्फ पाहायला भेटतो त्या राज्याचं नाव हिमाचल प्रदेश. असं एक राज्य तो चीनी प्रवासी पाहत होता. अचानक त्याचं घड्याळावर ध्यान गेलं. 12:30 वाजले होते. मग त्याने विचार केला की आता आपण थांबलं पाहिजे आणि म्हणून त्याने उर्वरित राज्य पुढच्या दौऱ्यात जाहीर केले. आला तो चीनच्या बाउंड्रीवर, निघाला चीनमध्ये. भारतीय लोकांनी त्याचे झडते घेतले. झडते घेऊ दे, काही चोरून नेतोय का? काहीच नाही. त्याच्या पायात बूट होता, बूट काढला त्याच्या पायातला आणि त्याच्या पायातला बूट काढला. तो बूट भारताच्या बाउंड्रीतला झटकला. त्याच्या बुटाला खाली माती लागली होती, सगळी माती काढली. तो बूट त्याच्या पायात दिला. चल निघ जा चीनमध्ये. तो बोलतोय काय केलं? भारतीय सैनिक सांगतो, पुढचं वाक्य ऐका. तो भारतीय सैनिक सांगतो माझ्या देशातून धन दौलत सत्ता संपत्ती कपडा लत्ता काही पण चोरून ने, पण विक्रमादित्यसारखा इमानदार राजा आणि बायका पोरं सोडून सीमेवर देशाचं रक्षण करणारा आमच्यासारखा सैनिक असताना तुझ्या बुटाला लागणारा मातीचा कण सुद्धा तू चीनमध्ये चोरून नेऊ शकत नाही. ही माझी राष्ट्रनिष्ठा. हिला म्हणतात माती. म्हणून माझी विनंती वारकरी संप्रदायातल्या जबाबदार लोकांना, माता सांगणाऱ्या लोकांपेक्षा माती सांगणाऱ्या लोकांना किंमत द्या. माता सांगणाऱ्या लोकांपेक्षा माती सांगणाऱ्या लोकांना किंमत द्या. कारण माता सांभाळायला 2-3 भावापैकी कोणीतरी शिल्लक आहे. 142 कोटीमध्ये 42 जण सुद्धा माती सांभाळायचा प्रयत्न करत नाही. वैचारिक दारिद्र्य. हो, म्हणून माती सांभाळायला प्रयत्न करा. मानापमानामध्ये निघून जा. मला मान भेटला नाही, मला सन्मान भेटला नाही, मला तर त्यांनी विचारलंच नाही, मला तर किंमत दिलीच नाही, त्यामुळे त्यांचं मला आवडतच नाही, त्यांची ती विचारधारा मला आवडत नाही. या भारत मातेपेक्षा जगात मोठं कोणीच नाही. तुम्ही आणि मी भारत मातेचे पोर आहे. आणि आईचा सन्मान करताना पोराला मानाची गरज नसते. गरज नसते. आपली आई आहे ना, मग तिच्यासाठी कधीतरी लढा, तिच्यासाठी कधीतरी जा, जरा बाहेर निघा. नसते स्वतःपुरती मर्यादित काय राहत आहे. जरा त्र्यंबकच्या खाली उतरा. धर्मांतराची किती चित्त थराकाने विदारक परिस्थिती. त्या नवापूर तालुक्यामध्ये 140 गावं आहे, 198 चर्च उभ्या राहिल्या. झोपले तुम्ही लोक. आणि जेव्हा आग लागते घरात आहे ना, घरात आई स्वयंपाक करते बेलण्याने. ते चपाती लाटते ना, लाटणं बेलणं त्याने ती करते. दीदी टिपऱ्या खेळते.
मी बॅटने क्रिकेट खेळतोय, माझे वडील शेताची अवजारं तयार करतायत, त्यांच्या हातात कुदळ आहे, टिक्कम आहे, पहार आहे, आणि कोणीतरी सांगितलं तुमच्या घरात साप घुसला. साप घरात गेला एवढं सांगितलं की सगळे आई त्या बेलण्याचं सुद्धा शस्त्र तयार करते, मी बॅटचे शस्त्र तयार करतो, बहीण टिपरीचं शस्त्र तयार करते, आणि बाप हातातल्या पहारीचं शस्त्र तयार करतो. कारण सगळ्यांना समजले आता